हॅलो एव्हरीवन. HR रिलेटेड स्टाफला खूप काही क्वेरी असतात. सो त्या रिलेटेड आम्ही एक ऑनलाईन तिकीट सिस्टीम जनरेट केलेली आहे. याच्या माध्यमातून तुम्ही तुमची जी क्वेरी असते ते रेज करू शकता आणि ती आमच्यापर्यंत पोहोचेल आणि आम्ही तुम्हाला स्वतः कॉन्टॅक्ट करून ती क्वेरी रेज करू. सो ह्या तिकीटला कसा अप्लाय करायचा आहे, काय स्टेप्स असतील, कोणते कोणते आस्पेक्ट आम्ही यामध्ये कव्हर केलेले आहेत, तर याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो चला आपण स्टार्ट करू. तिकीट रेज करण्याचे दोन सिस्टीम आहेत. म्हणजे एक लिंकद्वारे तुम्ही तिकीट सिस्टीम करू शकता किंवा ही एक QR कोड आम्ही असेल तो प्रत्येक हॉस्पिटलच्या ॲडमिनकडे देऊ आणि ते रिसेप्शनच्या एरियामध्ये त्यांनी पेस्ट करतील, या जनरली त्यांना कुठे ॲक्सेसेबल असेल तिथं ते पेस्ट करतील. सो तुम्ही QR कोड स्कॅन करून सुद्धा अप्लाय करू शकता आणि लिंकपर्यंत पोहोचू शकता किंवा डायरेक्ट लिंकवरती सुद्धा क्लिक करून तुम्ही ते तिकीटपर्यंत पोहोचू शकता. सो मी आता या लिंकवरती क्लिक करतोय. अशा प्रकारची आपली लिंक असेल. लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल, स्टाफ क्वेरी फॉर्म. त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे. इथे तुम्ही तुमचा पर्सनल ईमेल आय डी टाकू शकता, ऑफिशियल असण्याची काही गरज नाही आहे. सो त्यामध्ये खाली दिल्यानंतर दोन ऑप्शन आहेत, क्रिएट अ न्यू रिक्वेस्ट तिकीट अँड क्लोज अँड एक्झिस्टिंग तिकीट. सो स्टाफसाठी जे असेल ते क्रिएट अ न्यू रिक्वेस्ट तिकीट असेल. सो त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल. तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे. जसं मी माझं नाव टाकले रोहन सूर्यवंशी. सो त्यानंतर खाली तिथं नंबर असेल तुमचा, तिथं आपला नंबर एंटर करायचा आहे. देन तुमचा एम्प्लॉई ID असेल तो तिथे एंटर करायचा आहे. देन तुमचं डेजिग्नेशन असेल तिथं तुम्ही ते डेजिग्नेशन एंटर करायचं आहे. जसं माझं HR मॅनेजर आहे, मी HR मॅनेजर केलंय. देन खाली ब्रांच कोणती आहे तिथं तुम्ही ड्रॉपडाऊनमध्ये सगळे ब्रांच आपले आहेत. कुठलीही ब्रांच तुम्ही जी आपली आहे ती सिलेक्ट करू शकता. मी सांगली करतोय. देन त्याच्या खाली येतो हाऊ कॅन HRD हेल्प यू. इथे जे मेन वेगवेगळे इश्यूज असतात आपल्या एम्प्लॉय रिलेटेड किंवा त्यांना कन्सर्न्स असतात ते आम्ही इथे कव्हर केलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये येतं UBI HRM अटेंडन्स इश्यू. यामध्ये जेव्हा तुम्ही अटेंडन्स मार्क करत असाल त्यावेळी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल, सो तुम्ही या वरती क्लिक करू शकता आणि आम्हाला अप्लाय करू शकता. सो लास्ट टाइम आम्ही जो मेसेज टाकला होता की फर्स्ट ऑफ ऑल जर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येतोय UBI अटेंडन्ससाठी तर तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल HRच्या नंबरवरती कॉल करायचा आहे. जनरली सकाळच्या वेळेमध्ये HR सुद्धा ट्रॅव्हलिंग किंवा बिझी असतात. सो तुमचा फक्त एक मिस कॉल तिथं पडला पाहिजे. कॉल नाही कलेक्ट झाला तरी चालेल, फक्त आम्हाला तुम्ही किती वाजता आम्हाला कॉन्टॅक्ट केलाय हे महत्त्वाचं असेल. आम्ही अवेलेबल असेल तर आन्सर करूच, नसेल तर आम्ही कॉल बॅक करू. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला त्या स्टेपमध्ये HRला कॉल करायचा. HRचे नंबर मी लास्ट मेसेजमध्ये दिलेले आहेत. देन तुमचा जो स्क्रीनशॉट असेल, लोडिंग होत नाहीये तो असेल, तो स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि सेकंड असेल तर तुम्ही एक तुमचा हॉस्पिटलच्या लोगो सोबत एक तुमच्या पर्सनली मोबाईलमध्ये फोटो काढायचा आहे आणि तोच सेम अटॅचमेंट करून या फॉर्ममध्ये तुम्ही अटॅच करायचा आहे. इथं अटॅचमेंट फॉर्म दिलेला आहे, तिथं अटॅच करायचे आहे. देन दुसरा असेल लीव्ह ॲप्लिकेशन. लीव्ह ॲप्लिकेशनमध्ये काय करायचं आहे की रेग्युलर आपल्याला UBIमध्ये जी सिस्टीम आहे त्या UBI सिस्टीमचं तर लीव्ह ॲप्लिकेशन करायचंच आहे. त्यावरती तुमचे इन्चार्ज वगैरे अप्रूव्ह करतील, HR मॅनेजर अप्रूव्ह करेल, देन तुम्हाला ते सिस्टीम थ्रू होत जाईल. या व्यतिरिक्त एक आपल्या इथं फिजिकल ॲप्लिकेशन फॉर्म असतो जो आपण फिल करतो आणि लोकम कोण असेल त्याच्यावर एंटर करून आपल्या कन्सर्न HODची त्यावरती आपण साईन घेत असतो. सो तुम्ही लीव्ह अप्लाय केल्यानंतर तुमच्या कन्सर्न HODची तुम्ही साईन घ्यायची आहे किंवा तुमचे लोकमचे असतील, हे अप्रूव्ह झाल्यानंतर ना हा फॉर्म वरती यायचा, इथं लीव्ह ॲप्लिकेशन म्हणायचं आहे आणि इथं अटॅचमेंटला तुमचा जो फॉर्मचा फोटो आहे तो अटॅच करायचा आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. सो तुमची कोणतीही लीव्ह कंप्लीट होईल. देन त्यानंतरचा पॉईंट येईल अप्लाय शिफ्ट चेंज रिक्वेस्ट. ही जी शिफ्ट चेंज रिक्वेस्ट आहे ही फक्त पर्सनल लेवलची शिफ्ट चेंज रिक्वेस्ट आहे. म्हणजे काय की एखादा स्टाफ आहे त्याला 15 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी, लॉंग टर्मसाठी जर शिफ्ट चेंज करायची असेल त्याने एक ॲप्लिकेशन केलं पाहिजे. त्याच्यावरती त्यांचे ॲडमिन किंवा HOD जे असतील त्यांचे सिग्नेचर हवेत की ही अप्रूव्ह आहे आणि आम्हाला याला ही शिफ्ट दिल्याबद्दल काही आम्हाला तक्रार नसेल. सो ते शिफ्ट ॲक्सेप्टन्सचा जो तुम्ही ॲप्लिकेशन केलंय ते ॲप्लिकेशनचं जे फोटो आहे ते ह्यासोबत तुम्ही अटॅचमेंट करून आम्हाला हा सबमिट करू शकता. HR डिपार्टमेंट ते पाहेल आणि शिफ्ट चेंज करेल UBIमध्ये आणि तुम्हाला मेसेज दिला जाईल किंवा कॉल केला जाईल की तुम्ही ह्या दिवसापासून तुमची जी शिफ्ट चेंज झाली त्या शिफ्ट चेंजनुसार तुम्ही काम करू शकता. जोपर्यंत तुमचा HRचा कॉल तुम्हाला येत नाहीये शिफ्ट चेंज झाली आणि ह्या दिवसापासून तुम्ही शिफ्ट चेंज प्रमाणे काम करू शकता, तोपर्यंत काम करायचं नाहीये. जे रेग्युलर तुमचा जो शिफ्ट असेल तिथंच काम करायचं आहे. अदरवाईज तुम्ही जर फक्त इन्चार्ज किंवा ॲडमिनचा अप्रूव्हल घेऊन आम्हाला पाठवलं तर ज्या दिवशी HR कडे येईल त्या दिवसापासूनच ते कंप्लायन्स आम्ही कंप्लीट केलं जाईल. अदरवाईज त्याच्या मागचे जे असतील तर तुम्ही शिफ्ट चेंज केले तर ते नॉन कंप्लायन्समध्ये कन्सिडर केलं जाईल.
त्यानंतर येतो अप्लाय फॉर रेजिग्नेशन. रेजिग्नेशन सुद्धा अप्लाय करायचं असेल तर तुम्ही तुमचं रेजिग्नेशन असेल, त्यामध्ये तुमच्या इन्चार्ज एचओडीची ॲक्सेप्टन्स असेल आणि देन हा फॉर्म भरून रेजिग्नेशन सिलेक्ट करायचं आहे आणि देन खाली तुमची अटॅचमेंट जोडून एचआरला पाठवायचं आहे. देन यानंतर येतो सॅलरी स्लिप. ज्यांना कुणा सॅलरी स्लिप हवी आहे, ज्यांचा फक्त पीएफ कट होतो त्यांना सॅलरी स्लिप मिळतात, अदरवाईज त्यांना सॅलरी स्लिप मिळत नाही. सो ज्यांना सॅलरी स्लिप हवी आहे त्यांनी पूर्ण ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यामध्ये मेन्शन करायचं आहे कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत तुम्हाला सॅलरी स्लिप्स हवी आहेत आणि ते ॲप्लिकेशनचा फोटो अटॅचमेंटमध्ये अटॅच करायचा आहे. सॅलरी स्लिपसाठी तुम्हाला कोणत्याही ॲडमिन किंवा एचओडीची परमिशन घेण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली एचआर डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करू शकता. देन त्यानंतर येतो फॉर्म 16. फॉर्म 16 सुद्धा जर तुम्हाला हवा असेल तर फॉर्म 16 4 क्वार्टरमध्ये रिलीज केला जातो. कोणत्या कोणत्या क्वार्टर्सचा तुम्हाला हवा आहे ते ॲप्लिकेशनमध्ये मेन्शन करून तुम्ही ती अटॅचमेंट करून एचआर डिपार्टमेंटला देऊ शकता. आता फॉर्म 16 आणि सॅलरी स्लिपमध्ये खूप लोकांना कन्फ्युजन होतं, ते सुद्धा मी इथं क्लिअर करतो. ज्या लोकांचा आपण पीएफ डिडक्ट करतो त्या लोकांना आपण सॅलरी स्लिप देतो आणि ज्या लोकांचा आपण टीडीएस डिडक्ट करतो त्या लोकांना आपण फॉर्म 16 देतो. सो इथून पुढे क्लॅरिटी असू दे की कुणाला सॅलरी स्लिप मिळते आणि कुणाला फॉर्म 16 मिळतो. सो आणि जे नॉन परमनंट लोक असतील, जर त्यांना लोनसाठी हवा असेल तर त्यांना आपण सॅलरी सर्टिफिकेट देतो. ज्यांचा पीएफ डिडक्ट होत नाही तरी सुद्धा जे आपले एम्प्लॉय आहेत त्यांना ती सॅलरी सर्टिफिकेट मिळेल. ज्यांचा पीएफ जातो त्यांना सॅलरी स्लिप मिळेल आणि ज्यांचा टीडीएस कट होतो त्यांना फॉर्म 16 मिळेल. आय थिंक इतक्यामध्ये तुम्हाला सगळं क्लिअर झालं असेल. देन त्यानंतर येतो रिक्वेस्ट फॉर पेड सॅलरी डिटेल्स. तर तुम्हाला पेमेंट झाले, तुम्हाला ना सॅलरी स्लिप हवी आहे ना तुम्हाला फॉर्म 16 हवा आहे, फक्त तुम्हाला माहिती हवं आहे की माझं किती किती पेमेंट झालंय, माझे किती दिवस होते, माझे काय डिडक्शन झाले, हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा ऑप्शन चूज करू शकता. आणि खाली शॉर्ट डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही सांगू शकता तुमची काय, जर रिगार्डिंग काय तुम्हाला मेसेज द्यायचा असेल, काय आम्हाला मेन्शन करायचं असेल तर, आणि तुम्ही सबमिट करू शकता. यासाठी कोणत्याही ॲप्लिकेशनची किंवा कोणाच्या परमिशनची गरज नाही. आमचे एचआर डिपार्टमेंटचे मेंबर ही तुमची तिकीट रेस झालेले बघतील आणि ते 1-2 दिवसामध्ये किंवा त्या दिवसामध्ये जसे त्यांना वर्कलोड असेल त्यानुसार तुमची डिटेल्स काढून तुम्हाला स्वतः कॉल करून डिटेल्स देतील. त्यानंतर येतो अप्लाय फॉर जनरल ऑपरेशनल वर्किंग ग्रीव्हन्स. आता हे काय आहे की जे हॉस्पिटल रिलेटेड असेल, जे वैयक्तिक कुठल्या एका व्यक्तीशी रिलेटेड नाही असा काही ग्रीव्हन्स असेल, काही सिस्टीम सुधारणा करण्यासाठी तुम्हाला मत द्यायचं असेल किंवा काही वर्कलोड असेल किंवा काही गोष्टी असेल जे हॉस्पिटल किंवा खूप लोकांच्या कन्सर्न आहे, ज्या खूप लोकांशी संबंधित आहे, असा जो असेल तो ऑपरेशनल ग्रीव्हन्स तुम्ही इथं रेज करू शकता आणि त्याचं शॉर्ट डिस्क्रिप्शन इथं टाकू शकता किंवा त्याची डिटेल तुम्हाला द्यायची असेल तर एका ऍप्लिकेशन वरती लिहून तुम्ही अटॅचमेंट सुद्धा करू शकता. देन येतो पर्सनल ग्रीव्हन्स. पर्सनल ग्रीव्हन्स मध्ये काय आहे, जे वैयक्तिक फक्त तुमच्याशी रिलेटेड आहे असा ग्रीव्हन्स येऊ शकतो. त्यामध्ये काय येऊ शकतं, जर तुमची हॅरेसमेंट होते कोणत्या प्रकारची, मग ते रेग्युलर असो किंवा सेक्शुअल हॅरेसमेंट असो, तर त्या पद्धतीनं त्यासाठी तुम्ही सुद्धा अप्लाय या ग्रीव्हन्स मधून करू शकता. तुमच्यासोबत कोणतंही डिस्क्रिमिनेशन होत आहे, तुम्हाला इंटेन्शनली टार्गेट केलं जात आहे, हे असं जर तुम्हाला वाटत असेल तर अप्लाय फॉर पर्सनल ग्रीव्हन्स म्हणून तुमचं जे म्हणणं असेल ते तुम्ही एका पेपरवरती लिहून ऍप्लिकेशन करून अटॅचमेंट करू शकता. यासाठी सुद्धा कोणाची परमिशन घेण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली एचआर डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करू शकता. देन त्यानंतर येतं सबमिशन्स असतील शो कॉज आणि वॉर्निंग लेटरची. जर तुमचा एचआर डिपार्टमेंटने तुम्हाला कुठली शो कॉज किंवा वॉर्निंग लेटर इश्यू केलेत आणि तुम्हाला सांगितले 48 तासाच्या आत जर तुम्ही तुमचं एक्सप्लेनेशन द्या किंवा काही तुम्हाला त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन द्या मागितलंय किंवा तुम्हाला स्वतःहून काही सबमिट करायचं आहे, तर तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही अटॅचमेंटमध्ये ते तुमचं जे आन्सर असेल किंवा एक्सप्लेनेशन असेल ते अटॅच करून सबमिट करू शकता. आता मी ह्यामध्ये जे सांगितले याच्या व्यतिरिक्त कुठला वेगळा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑदर्समध्ये तो मेन्शन करून शॉर्ट डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे शॉर्ट डिस्क्रिप्शन तुम्ही टाकू शकता, त्याच्या रिलेटेड काय माहिती आहे, किंवा जर खूप काही मोठी असेल तर तुम्ही अटॅचमेंट सुद्धा एखाद्या ऍप्लिकेशनचं करू शकता. देन हे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर ना देन हा फॉर्म कम्प्लीट होईल. ही सगळी जी माहिती आहे ते व्यवस्थित भरा, मॅन्डेटरी आहे तुमचीच क्वेरीला व्यवस्थित आमचा कॉल येण्यासाठी. जर तुम्ही माहिती व्यवस्थित दिली नाही तर तुम्हाला जी माहिती हवी आहे ती चुकीची आमच्याकडून मिळेल किंवा मग डिले होऊ शकतो. सो फॉर्म भरताना केअरफुली व्यवस्थित भरा. देन तुमचा फॉर्म कम्प्लीट करत्यावेळी तुम्हाला हे एकदा मॅन्डेटरी जी फील्ड आहेत आपण भरलेत का हे चेक करायचे आणि सबमिटमध्ये क्लिक करायचं. देन तुमचा रिस्पॉन्स रेकॉर्ड केला जाईल आणि एचआर डिपार्टमेंट तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. तुम्हाला ह्या रिगार्डिंग अजून काही क्युरी असली तरी तुम्ही आम्हाला डायरेक्टली कॉल करून विचारू शकता. फक्त
जे फॉर्म्स असतील किंवा लिंक्स असतील, ह्या लिंक्ससाठी आम्हाला सारखं कॉल नका करू सर, ती कुठली लिंक होती, ते कुठं आहे आम्हाला माहित नाहीये. जे आता लिंक आम्ही ह्या मेसेज सोबत सेंड करतोय ते सेव्ह करून ठेवा, किंवा जे आम्ही फॉर्म देणार आहे किंवा जो आम्ही QR कोड देणार आहे तो तुमच्याकडे मोबाईलमध्ये सेव्ह करा. हॉस्पिटलच्या जिथं रिसेप्शन असेल तिथं तो पेस्ट करून ठेवा. कोणीही आम्हाला ह्या लिंकसाठी कॉल नाही करायचा. तुम्हाला कोणताही कॉल असो तुम्ही करा, पण बाकी ही लिंक द्या म्हणून आम्हाला कॉल नका करू. नाही तर मग जे आमचे इंटेन्शन आहे की डायरेक्टली जे आपण कॉन्टॅक्टलेस सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतोय ते होणार नाही. मग ते एकूण एकच होणार की तुम्ही आम्हाला कॉल करणार, मग आम्हाला लिंक द्या, मग आम्ही व्हॉट्सअप करणार. त्यापेक्षा जास्त मग आम्हाला कॉलवरतीच सांगितलेलं बरं. त्यामुळे ह्या फॉर्मची लिंक मागण्यासाठी कुणीही आम्हाला कॉल करू नका. आणि हे जे सगळा फॉर्म असेल हा पर्सनल एम्प्लॉय रिलेटेड काही क्वेरी आहे त्याच्यासाठीच आहे. ऑपरेशनल किंवा HR रिलेटेड काही क्वेरी असतील तर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता, किंवा जे आपले मेलिंग सिस्टीम आहे ते करू शकता. असं नाही की जर समजा आपल्याला रिक्रुटमेंट करायचं तर ऍडमिनना हा फॉर्म भरला पाहिजे असं नाहीये. ही फक्त जे असेल ते पर्सनल रिलेटेडच असेल. ऑपरेशनल गोष्टीसाठी तुम्ही कधीही कसंही कॉल करू शकता, त्यासाठी काही बंधन नाहीये. सो आय थिंक मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. थँक्यू.